नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। लोकांच्या सांगण्यावरून आपली लंका जाळू नका, कथा प्रवक्ते हरिभक्त परायण गजेंद्र महाराज यांचे प्रतिपादन। गावठी कट्टा बाळगणाऱ्या धुळे एलसीबी पथकाकडून बेड्या। मतदानाच्या दिवशी शाळांना 3 दिवस जाहीर सुट्ट्या। मतदान हा प्रत्येक भारतीयांचा मूलभूत हक्क, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे प्रतिपादन। थंडीची चाहूल लागतात बाजारात उबदार कपडे विक्रीस दाखल। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। पत्नी देखील पतीचे जेव्हा कान भरते तेव्हा तो सर्वांपासून वेगळा होतो। म्हणून नवीन लग्न झालेल्या मुली सुनांना माझी हात जोडून विनंती आहे की बाहेरून 4 लोकांकडून आपले कान भरून आपली लंका जाळू नका। प्रत्येक घरात मनोमनी असे होते, वाद विवाद होतात। एखादा आपला झाला तर समझोत्याने वाद मिटवा असे आवाहन या कथेप्रसंगी हरिभक्त परायण खगेंद्रजी महाराज यांनी केले। देवपूर भागातील श्रीरंग कॉलनीत आयोजित संगीतमय श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचा आज समारोप झाला। कथेत सकाळी राम सेतू, अंगदने केलेली शिष्टाई, राम रावण युद्ध, युद्धात लक्ष्मणाला आलेली मूर्छा, हनुमंतराया संजीवनी आणताना झालेला अहंकार आणि रावणाचा वध यावर हरिभक्त परायण खगेंद्र महाराज यांनी अनेक उदाहरणांचं विवेचन केले। स्त्रीमध्ये एकूण 9 गुणधर्म आहेत। स्त्री साहसी आहे, पुरुषांपेक्षा स्त्रिया अधिक साहस धाडस दाखवतात। हे सांगताना त्यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई, सुनेता विल्यम्स, सिंधुताई सपकाळ, इंदिरा गांधी यांचे उदाहरण दिले। दुसरा गुणधर्म अंधृत असून याचा अर्थ स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त खोटं बोलतात। चपळता, विवेक, स्वच्छता हे देखील स्त्रीचे गुणधर्म आहेत। आपला चेहरा नेहमीच प्रसन्न ठेवायचा, मस्त राहायचं। आपल्याला भ्रमित करणारे लोक जरी भेटले तरी त्यांच्या समोर हा हा करायचं आणि ऐकावे जणाचे करावे मनाचे या म्हणीप्रमाणे राहायचे असेही खगेंद्र महाराज म्हणाले। युद्धात मूर्छित पडलेल्या लक्ष्मणासाठी संजीवनी आणताना हनुमंताला देखील थोडा अहंकार झाला होता। त्यामुळे जेव्हा हनुमंत द्रोणागिरी पर्वत घेऊन अयोध्येवरून जात असतात तेव्हा भरतवरून राक्षस जात असल्याचे समजून त्यांना बाण मारतो, तेव्हा पर्वत हवेत राहतो। मात्र हनुमान खाली पडतात तेव्हा हनुमंताला अहंकाराची जाणीव होते। हे सांगतात हरिभक्त खगेंद्र महाराज। ज्यांना मी घराचा कर्ता आहे, माझ्यामुळेच घर चालते असा समज झाला असेल त्यांनी या उदाहरणावरून हा गैरसमज काढून टाकावा। संसाराचा रथ उचलणारा राम वेगळा आहे, तुला फक्त मारुती म्हणून हात लावायचा आहे। ज्या दिवशी तुला अहंकाराचा स्पर्श होईल तेव्हा कथारूपी भरत तुझा अहंकार मोडीस काढेल। करता करविता तो परमेश्वर राम सर्व गुण संपन्न सर्व शक्तिमान आहे। सर्व त्याच्यावर सोड आणि जे काही करायचं ते हनुमान बनून कर, राम नक्कीच ते पूर्ण करेल असेही खगेंद्र महाराज म्हणाले।
एका संशयिताच्या अंग झडतीत एक गावठी कट्टा व 4 जिवंत काडतुसे आढळले। तो मोटरसायकलवर जात असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावरील बेटावर शिंदखेडा चौफुलीवर त्यास अडवले। या प्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात सदर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाचे निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून 13 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजेला विना नंबर प्लेट असलेली मोटरसायकल पोलिसांनी अडवली। यावेळी मोटरसायकल स्वाराची चौकशी केली असता अशोक भिला बैसाणे वय 34 राहणार सकर्ली बुजुर्ग तालुका पानसेमल जिल्हा बडवानी राहणार मध्य प्रदेश अशी ओळख त्याने दिली। पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीच्या कट्ट्यासह प्लास्टिक पट्टा व मॅगझिनसह ट्रिगर गार्ड त्या फायरिंग पिन वर 4 जिवंत काडतुसे आणि मोटरसायकल असा एकूण 49,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळला। तो जप्त करीत पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, उप पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल पवन गवळी, नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, उप पोलीस निरीक्षक विजय आहेर, पीएसआय प्रकाश पाटील, मनोज कुवर, हेड कॉन्स्टेबल आरिफ पठाण, पवन गवळी, संदीप पाटील, मयूर पाटील, ललित पाटील, गजेंद्र पावरा यांच्या पथकाने केली। राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होत आहे। त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांना 3 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। शाळांमध्ये मतदान केंद्र असल्याने शिक्षण विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच अनेक शिक्षकांना निवडणूक कर्तव्यावर पाठवले जाणार आहे। त्यामुळे 18, 19 आणि 20 नोव्हेंबर अशा 3 दिवस शाळांना सुट्ट्या देण्यात येणार आहे। शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना देण्याचे निर्देश शिक्षण विभागाने आयुक्तांना दिले आहेत। राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे। त्यानंतर लगेचच 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल। 20 नोव्हेंबरला मतदानासाठी शाळांमध्ये मतदान केंद्र उभारण्यात आले आहे। तसेच शिक्षकांचाही निवडणूक प्रक्रियेतील कामकाज आणि प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेत मोठा सहभाग असतो। मतदानाची तयारी करण्यासाठी निवडणूक प्रशासन शाळा ताब्यात घेते। त्या पार्श्वभूमीवर 18, 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी देण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाने शिक्षण विभागाला सादर केला होता। त्या अनुषंगाने शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी परिपत्रकाद्वारे शिक्षण आयुक्तांना तसे निर्देश दिले आहेत। मतदान हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा मूलभूत अधिकार असून मतदानाचा हक्क बजावणे हे आपले कर्तव्य आहे। त्यामुळे प्रत्येक मतदाराने मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राजेंद्र पापळकर यांनी केले।
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासन व धुळे महानगरपालिकेमार्फत स्वीप उपक्रमांतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहे। याचाच भाग म्हणून धुळे शहरात आज महानगरपालिका तसेच जिल्हा प्रशासनामार्फत वॉकेथॉन रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री पापळकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी तथा स्वीपचे जिल्हा नोडल अधिकारी विशाल नरवाडे, मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील, मनपा अतिरिक्त उपायुक्ता करुणा डहाळे मॅडम, उपायुक्ता शोभा बाविस्कर, नगर सचिव मनोज वाघ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्ह्यात थंडीची चाहूल लागल्याने बाजारात उबदार कपडे दाखल झाले आहेत। या कपड्यांच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे। विविध ठिकाणाहून आलेल्या विक्रेत्यांनी दुकाने थाटण्याचे काम हाती घेतले आहे। पडलेल्या थंडीमुळे यंदा उबदार कपड्यांना अधिक मागणी होत आहे। यासाठी विक्रेत्यांनी दुकाने थाटण्याचे काम हाती घेऊन ते पूर्णत्वास आणले आहे। गावागावांमध्ये शेकोट्या पेटत असतात, तेथे विविध विषयांवर चर्चा घडत असतात। या थंडीपासूनच बचाव व्हावा यासाठी अनेक जण हे उबदार कपडे खरेदी करणे पसंत करीत असतात। यामुळे विक्रेत्यांच्या कपड्यांची विक्री बऱ्यापैकी होऊन त्यांना पैसे मिळत असल्याने परिणामी त्यांच्यात समाधानाचे वातावरण आहे। शेतकरी वर्ग हा ज्वारी बाजरी पिकाचे क्षेत्र रिकामे झाल्याने आता या शेतीच्या मशागतीकडे वळले आहेत। कारण आता हिवाळ्यात गहू हरभरा ही पिके चांगली येत असतात। या पिकांसाठी जास्त थंडी ही लाभदायक असते। शेतकऱ्यांची कापूस वेचणी मशागत ही कामे पूर्णत्वास नेण्यासाठी धावपळ सुरू आहे। थंडीपासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना उबदार कपडे खरेदीला ते प्राधान्य देत आहे। त्यातही स्वेटर, मफलर, जॅकेट अशा विविध प्रकार आहेत। तही उबदार कपडे विक्रेत्यांनी विक्रीस आणले आहे। ग्राहकही आपल्या आर्थिक कुवतीनुसार ते खरेदी करत असल्याचं चित्र आहे। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। लोकांच्या सांगण्यावरून आपली लंका जाळू नका, कथा प्रवक्ते हरिभक्त परायण गजेंद्र महाराज यांचे प्रतिपादन। गावठी कट्टा बाळगणाऱ्या धुळे LCB पथकाकडून बेड्या। मतदानाच्या दिवशी शाळांना 3 दिवस जाहीर सुट्ट्या। मतदान हा प्रत्येक भारतीयांचा मूलभूत हक्क, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे प्रतिपादन। थंडीची चाहूल लागतात बाजारात उबदार कपडे विक्रीस दाखल। आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही। जय हिंगलाज।